हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता सकाळचे 5 वाजलेत. मी अजून बरेच 5 नाही 6 वाजलेत. उजेड झाला आहे. मी अजून झोपली नाही कारण मला झोप नाही येते आणि मला खूप जास्त भूक लागली आहे आता. कारण मी सुमी कुठे होती? हां, सुमी एवढी नाही. हां, तर मला एवढी भूक लागलेली, मी जेवली पण नव्हती रात्री. मी अशीच येऊन अशीच टाईमपास करत होती आणि आता विचार केला आता झोप लागेल, झोपच लागत नाही आणि आता वाजले आहेत 6. मग मी काय करते, मी माझ्यासाठी काहीतरी बटाट्याचं बनवते. कारण मला असं वाटतं आहे मी हे जे मी बनवते त्याच्याने माझं पोट पण भरून जाईल आणि लगेच पण हे बनेल. आणि हे आता मला समोर दिसलं म्हणून मी विचार केला की मी हे बनवते. किती छान वाटतंय सकाळचं वेदर इकडे. वाव, बराबर 6 वाजलेत. आणि असा आवाज वगैरे पण येतोय. इथे खाली लोक रात्रीचे झोपून सकाळी लवकर उठून कामाला जायला निघालेत, कामं करतायत आणि मी अजून झोपलीच नाही. किती जोर आहे ना हिच्या. सकाळ सकाळ ओरडतंय कोणतरी, म्हणजे कोणता तरी पक्षी. आणि आता मी ते बॉईल व्हायला ठेवलं आहे. बॉईल नाही म्हणजे स्टीमवर बॉईल व्हायला, चांगला एकदम असं नरम नरम. मम्मी ॲक्च्युली ते उपासामध्ये बनवते खायला आणि ते खूप जास्त मला टेस्टी लागतं. फक्त तेच खायला, त्याच्यासोबत काय नाही, बटाटेच फक्त. आणि सर्व झोपलेत. आता सर्व झोपलेत आणि मम्मीला माहिती पण नाही की मी अजून झोपलीच नाही. आणि तोंडावरनं जरा तरी बघून तुम्हाला असं वाटते की मला झोप आली असेल. मला झोपच येत नाही. किती छान वाटतं. या बाजूला जास्त छान वाटतं पण ते जेव्हा सनराईजचं असतं तो काय टायमिंग असतो की तो झालाय, आता झालाय वाटतं. ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट नाही झाला, तो झाला. मी वेड्यासारखी शोधते सगळं. बघा कामाला जातात आणि आम्ही बघा अजून झोपलोच नाही. 6 वाजलेत. माझं व्हायला टाईम लागणार आहे वाटतं. तोपर्यंत मी मस्त रील्स बघत बसते. फक्त ते रीलच्या चक्करमध्ये मी हे नाही विसरून जायला पाहिजे, नाही तर सर्व वाटोळा होऊन जाईल. आणि हे रेडी आहे माझं. आणि बाहेर तर अजून छान झालं आहे. भाई खरंच सकाळ सकाळ जे उठून बाहेर फिरत असतील त्यांना किती भारी वाटत असेल यार. आणि मी हे फर्स्ट टाईम एवढं रात्रीचं नाही झोपून पण सकाळी एवढं 6 वाजता हे खाते मी. आता 6:30 झालेत. खूप गरम आहे आणि मला आतून एवढा चटका, खालून एवढा चटका लागतो आणि तरी मला ते दाखवायचं म्हणून मी असंच पकडून ठेवलं की ते जरी चांगलं दिसलं पाहिजे. मीठ आता माहीत नाही कसं असेल. येशूचा ना पाय 2 मिनिट काढला ना की लगेच खाली पाय ठेवते. आणि मी आता झोपते कारण आता वाजले 7. आता 7 वाजून गेले आणि माझी कॅपॅसिटी संपली आहे जागा राहायची. तर मी आता कुठेतरी तिघांच्या मध्ये घुसून झोपून जाणार आहे. सो मी सकाळी ब्लॉग चालू करेन. बाय. सो आता माझी गुड मॉर्निंग झाली आहे. हे लोकांचा लेट झोपून पण मी सर्वात पहिला उठली आहे आणि मी आता खाते डाळ भात आणि मोनू करते आंघोळ आणि आम्ही आता चालले बाहेर. बाय. सो जस्ट आता आम्ही लोक आलोय घरी हिंडून फिरून. मी म्हणून तू बोल. सो आणि मला आता हे नेल्सची व्हिडिओ पण पोस्ट करायची आहे. सो म्हणून आम्ही दोघं गेलेलो जरा बाहेर आणि खूप कंटाळा आलाय. एवढा कंटाळा आलाय ना की मला काही सुचतच नाही. वरून गरम. आणि निशांत पण गेलंय गावाला. असं वाटतं त्याचं मर्डरच करून टाकू. बाहेर हवा येते म्हणून.
हे बघ पण घरात येत नाही ती. सकाळ सकाळ तेवढं मस्त वाटत होतं ना म्हणून खरंच. मी सकाळी काय केलं माहितीये, 6ला झोपले मी 5 वाजता बटाट्याचं बनवलं, खाल्लं. काय बनवलं ते मम्मी माहिती बटाटा जिरं आणि मिरची टाकून बनवते असंच, उपासाला बनवायचे ना पहिलं, ते बनवून ते खाल्लं. मग मी बेडवर जाऊन झोपून गेली. गरम केवढं होत होतं, केवढं गरम होत होतं बापरे. आणि मी लवकर पण उठून गेली, मला झोप पण येत नाही. बाहेर हवा येते, तुम्हाला दिसत नसेल मी काय दिसते. जस्ट आता चेंज केलं, जरा बरं वाटतंय. हवा घ्यायला मी खिडकीजवळ आली आणि आता हवा पण बंद पडली आहे. बघा तुम्हीच बघा, थोडे पण पान हलतायत का आता? नाही, अजिबात नाही. सो आता मी जी व्हिडिओ शूट केलेली बाहेर ती मला काय एवढी खास नाही वाटत आहे, तर मी विचार केला मी इथेच इथेच करते. मालिक प्लीज सोनू. मोनूला जायचं नेल्स करायला आणि ती मला ही माझी सोन्याची अंगठी मागते, तर मी काय करू? मी देऊ की नको देऊ? तू देऊ शकते, माझी मोठी बहीण आहे बघ. ह्याच्यासाठी मोठी बहीण कधी दीदी तरी बोलतेस का मला? कधी दीदी बोलतेस ना? नीक चल माझ्यासाठी काय आणशील? डील करायला लागेल त्यासाठी काहीतरी आण मला, मग मी तुला देते माझी सोन्याची अंगठी. पण मला नंतर रिटर्न येऊन द्यायची आहे ती. देणारच आहे का? मी घालणार आहे. घालशील पण देणार पण नाही. काहीतरी कर माझ्यासाठी, नाचून बिचून दाखव. मना देणार. आता मी तिला दाखवू नाही शकत कारण तिने कपडे नीट नाही. भिकारी माझी नाही यायचंय तिला तुझ्याकडे. यायचंय बा, आता मग येईल. आली गोल्ड रिंग. आणि सोनू कुठे दुसरीकडे चालली आहे. वेअर गोईंग ब्रदर? साडी घ्यायला. जाओ. सो माझं एक काम आहे आता, मला तिकडे जायचं आहे. पहिलं तर मला काहीतरी घ्यायला लागेल त्या बाबूसाठी आणि मग नंतर मग मला तिकडे जायचं आहे. पण मी एकटी नाही जाणार आहे, कारण एकटं कसं जाऊ ना. मग मी सक्षमला घेऊन जाते आहे माझ्यासोबत. बघू डिपेंड्स. जर तो लवकर आला तर, नाही तर मग मी एकटीच जाते. सो आम्हाला आता रिजेक्ट केला आहे. रिजेक्ट सीधा. लाईट कुठून येते? आम्हाला सीधा रिजेक्ट केलं आहे ऑटोवाल्याने, आहे ना सक्षमला डायरेक्ट कॅन्सल करून टाकलं, रिजेक्ट. आणि मला तर काही सवयच आहे रिजेक्ट व्हायची. सो आम्ही आता निघालो आहे आणि आम्हाला खूप लोक रिजेक्ट करत आहेत. पण ठीक आहे, आम्हाला ते वाईट नाही वाटत आहे कारण आम्हाला ती सवय आहे. बाय नाही. आणि फायनली आम्हाला ऑटो भेटली आहे गाईज. फायनली. पण आम्हाला त्यासाठी पण आता थांबायला लागेल, एका गोष्टीसाठी थांबायला लागणार आहे जी आम्हाला कधीपासून करायची आहे. पण ठीक आहे, हे आलं होतं थोडं इनसाईड वाला जोक होता हा. आणि आम्ही आता कुठे आहे गाईज? गेस वेअर वी आर.
हर टाइम म्हणजे ह्याच्यानेच येतो काय बोलतो त्याला स्कूटर स्कूटी आणि स्कूटी बाईक बस उतरायला लागते चल ना तिकडं तिकडे जा अंकल ये वाला दो ये वाला दो ये वाला दो आता मी घरी पोहोचणार आहे आणि माझ्याकडे एवढं थोडंसं सामान आहे थकली मी मम्मीच्या शिव्या जरा पडला होता समजत नाही काय तुला इथे थकायला होता आणि झोप थकली आता झोप आणि आता मी परत खाली आलेली शॉर्मा घेण्यासाठी आणि मी तो शॉर्मा पण घेतलाय मी एक काम ना डबल वेळा करते भाई आता मी खालूनच वरती गेली पण मी घेऊन नाही गेली पण मी आता घेऊन जाते परत खाली येऊन